कशें काय म्हणजे जत्रेक जावचो टायमिंग झालेलो, मित्र पण घराकडे येयलेले आणि अजून पण मित्र येयलेले त्यांना पण भेटलो आणि मस्तपैकी त्याच्यानंतर गाडी घेतलो आणि मंदिराकडे येऊन पोहोचलो. इल्यानंतर केळी, नारळ वगैरे आईन काय घ्यायचं होतं तर सगळं साहित्य घेतले आणि त्यानंतर आपण मंदिरामध्ये एंटर केलो. लास्ट मिनी ब्लॉगमध्ये देव कशाप्रकारे नेसवतात ता बघूक मिळाला नाही होता, पण आता बघूक मिळाला आणि त्यानंतर इकडे पालखीचं काम वगैरे चाललेलं जोरदार. आतमध्ये गाभाऱ्यात एंटर केले, मस्त दर्शन घेतलंय. श्री लिंगेश्वर महाराज की जय. त्याच्यानंतर गाराणं वगैरे झाला आणि आम्ही बाहेर गेलो आणि आई म्हणायला लागली जत्रा फिरायला येऊया मस्त. पहिले तर आम्ही या टेडी बेअर वगैरे मिळतात त्या दुकानात दिलं थंय साईन काही घेऊक नाही. सगळी दुकानं सकाळपर्यंत अशीच असतली तर म्हटला सकाळी बघूया. आणि अजून एक गोष्ट म्हणजे रिक्षामधली जी पहिली बावली लावलेली होती ती खराब झालेली तर पप्पा बोललेले येताना घेऊन येऊ आणि यांचा इकडे काहीतरी दुसराच चालू होता. यांनी गाडी घेतली आणि येते मोठे जाऊन सुद्धा या दुकानात आम्ही बाय बाय केलो कारण थंडी एकदम जोरदार चालू होती. बारक्या बोक्यासाठी काहीतरी खेळाक शोधत होते पण आईचं लक्ष मंचुरियनच्या गाडीकडे पडलो आणि आईक मंचुरियन भयानक आवडतात आणि दरवर्षी आम्ही यांच्याचकडे मंचुरियन खातो त्यामुळे इकडेच इलो. मस्त मंचुरियन वगैरे घेतलो आणि टेस्ट केल्याने एक नंबर होते मंचुरियन. त्याच्यानंतर म्हटलं खाजा एवढ्यातच घेऊया कारण नंतर गर्दी जातली आणि पालखी ओघ नाही होती त्याच्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती. तर आम्ही खाजा वगैरे घेतलो आळवेंकडनं सगळ्यांसाठी. त्यानंतर इकडे बघितलो तर मस्त चणे शेंगदाणे वगैरे चालू होते तर ता घेतलो आणि आनंद इकडेच मस्त शेकोटीसुद्धा घेऊन मोकळं झालो. आणि बरेच जण इकडे भेटले, सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही नोटीस करताय भेटताय, खूप भारी वाटतंय एकदम. सगळं झाल्यानंतर मस्त पालखीचं टायमिंग झालो आणि बघू शकता पालखीसोबत सगळे असे ग्रामस्थ प्रदक्षिणा घालतात मंदिराची. आपल्या यूट्यूब चॅनलवर याचा कंप्लीट ब्लॉग सुद्धा इल्लेलो असं तर नक्की बघा आणि व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा.